मुलांनो, मागील तासाला आपण वर्ग समीकरणांच्या मुळांचे स्वरूप कशा पद्धतीचे असते याचा अभ्यास केला आहे. बी वर्ग वजा 4ac हा विवेचक शून्य एवढा असेल तर मुळे वास्तवाने समान असतात. बी वर्ग वजा 4ac हा शून्यापेक्षा मोठा असेल तर मुळे वास्तव असमान असतात. याशिवाय बी वर्ग वजा 4ac या विवेचकाची किंमत शून्यापेक्षा लहान असेल तर दिलेल्या समीकरणाची मुळं ही वास्तव संख्या नसतात. या महत्त्वपूर्ण स्वरूपाच्या घटकाचा अभ्यास केल्यानंतर या घटकाला जोडून असणारा आजचा जो घटक आहे वर्ग समीकरणाची मुळे आणि सहगुणक यामधील संबंध, या संबंधाचा आपल्याला आज अभ्यास करायचा आहे. मुलांनो, वर्ग समीकरणाची मुळे त्याला इंग्रजी किंवा त्याला आपण ग्रीक लेटर म्हणतो. अल्फा आणि बीटा अशी अक्षरं वर्ग समीकरणांच्या मुळासाठी आपण वापरतो. आणि वर्ग समीकरणातील सहगुणक जे असतात सामान्य रूपातले त्याला आपण ABC इंग्रजी अक्षर वापरतो. या ठिकाणी वास्तव संख्या येतात आपल्या उदाहरणामध्ये. बघा मग घटकाचं नाव कसं आहे? वर्ग समीकरणाची मुळे आणि सहगुणक यामधील संबंध. म्हणजे आपल्याला संबंध कोणामधला प्रस्थापित करायचा आहे? अल्फा बीटा याशिवाय ABC यांच्यामध्ये कसा संबंध आहे ते आपल्याला निश्चित करायचं आहे पहिल्यांदा, आणि मग त्यावरील आधारित उदाहरणांचाही समूह अभ्यासायचा आहे. चला तर मग अभ्यासूया वर्ग समीकरणांची मुळे अल्फा बीटा आणि सहगुणक ABC यामधील संबंध. यामधील संबंध प्रस्थापित करत असताना आपल्याला पहिल्यांदा दिलेल्या वर्ग समीकरणांच्या बाबतीत ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या वर्ग समीकरणाची मुळे अल्फा आणि बीटा आहेत असं आपण मानूया, असं गृहीत धरूया आणि पुढे वाटचाल करूया. पहिल्यांदा आपण अल्फा आणि बीटा ही जी मुळं आहेत त्या मुळांच्या बाबतीत वर्ग समीकरण सूत्र पद्धतीनं सोडवत असताना अल्फा या मुळाची किंमत आपण निश्चित केली होती, वजा बी अधिक वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac छेद 2. आणि बीटाची किंमत इथं काय गृहीत धरलेली होती? वजा बी वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac छेद 2. अल्फा बीटा आणि ABC या सहगुणकामध्ये संबंध प्रस्थापित करत असताना आपण अल्फा आणि बीटा यांची पहिल्यांदा बेरीज घेऊया. अल्फा अधिक बीटा या दोन मुळांची सूत्रपद्धतीतल्या उकली बघा कशा आहेत सूत्ररूपातल्या, त्यांची बेरीज आपण घेतोय. अल्फा अधिक बीटा बरोबर वजा बी अधिक वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac छेद 2 अधिक वजा बी वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac छेद 2. अल्फा हे पहिलं मूळ की जे धनरूपात येतं आणि बीटा हे दुसरं मूळ की जे ऋणरूपात असते. या दोन उकलींची किंवा दोन मुळांची काय घेतली? बेरीज. आता पुढं सोडवत जाऊया. पुढं सोडवत असताना मुलांनो इथं काय सोडवता येण्यासारखं आहे? बरोबर चिन्हाच्या उजवीकडे ज्या राशींची बेरीज मांडली आहे त्यामधला छेद समान आहे. आणि मग पुढची पायरी काय असेल आपली? मग यानंतरची दोन छेदाबद्दल एक छेद आणि अंशांची बेरीज. आता बेरीज वजाबाकीवर कोणत्याही प्रकारचा प्रभाव टाकत नाही, त्यामुळं अंश बेरजेच्या संबंधानं जरी असला तरी आहे अशी राशी पुढं बेरजेत घेत असताना वजाबाकीचं चिन्हमध्ये आलेलं आहे. म्हणून अंश काय होईल? वजा बी अधिक वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac वजा बी वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac आणि दोन छेदाबद्दल एक छेद म्हणून छेदस्थानी 2. आता अंशस्थानी असलेल्या राशींमध्ये बघा बारकाईनं निरीक्षण करा जरा राशींचं. या राशींच्या बाबतीत वर्गमूळ चिन्हाखालची राशी जी आहे बी वर्ग वजा 4ac, डावीकडे ती राशी धन आहे, तर त्याच पायरीला त्याच मांडणीमध्ये उजव्या बाजूला असणारी बी वर्ग वजा 4ac वर्गमूळ चिन्हाखालची राशी जी आहे वर्गमुळात असणारी जी राशी आहे तिचं बाहेरचं चिन्ह आहे ते ऋण आहे. धन वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac आणि ऋण वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac परस्परांना कॅन्सल करता येतात. या राशी जर कॅन्सल झाल्या तर पुढची पायरी काय येईल मुलांनो? कॅन्सल. आणि मग छेदस्थानी अंशस्थानच्या राशीमध्ये राहिले काय? वजा बी वजा बी वजा बी वजा बी वजा 2b आणि छेदस्थानचा दोन्ही आहे असं लिहिलं. म्हणून पायरी काय आली? बरोबर वजा 2b छेद 2. आता परत काय कॅन्सल करता येते? अंशातला 2 आणि छेदाचा 2 यांना भाग जातो, 2ला 2 कॅन्सल. शिल्लक काय राहतं? 2ला 2 जर कॅन्सल झालं तर ऋण b छेद a. मुलांनो पहिला संबंध या ठिकाणी प्रस्थापित झालेला आहे तो असा आहे
ए अल्फा अधिक बीटा बरोबर वजा बी छेद ए. वर्ग समीकरणांची मुळे आणि सहगुणक यामधील हा पहिला संबंध आपण प्रस्थापित केलेला आहे. हे सूत्र परफेक्ट सर्वांनी पाठ करून ठेवायचं आहे. आपल्याला पुढचं जे काम दिलं जाईल त्या कामामध्ये या संबंधाचं पाठांतर आपण करायचं आहे. अल्फा अधिक बीटा बरोबर ऋण बी छेद ए. अल्फा अधिक बीटा बरोबर ऋण बी छेद ए. अल्फा अधिक बीटा बरोबर ऋण बी छेद ए. आता हे पाठांतर झाल्यानंतर आपण पुढच्या संबंधाकडे जाऊया. अल्फा अधिक बीटा घेतल्यानंतर उत्तर काय मिळालं? ऋण बी छेद ए. त्याच पद्धतीने मुलांनो, म्हणजे इथं आपण मुळांची बेरीज घेतली त्यावेळी संबंध कसा मिळाला? अल्फा अधिक बीटा बरोबर ऋण बी छेद ए. शब्दाच्या रूपात हे सूत्र मांडायचं असेल तर कसं? वर्ग समीकरणांच्या मुळांची बेरीज बरोबर ऋण एक्सचा सहगुणक छेद एक्स वर्गचा सहगुणक या पद्धतीचा संबंध प्रस्थापित झाला. बेरजेनं असा संबंध मिळतोय. तर आता आपण बघूया गुणाकारानं काय संबंध मिळेल. अल्फा गुणिले बीटा या दोन मुळांचा सूत्ररूपातल्या किमतींचा गुणाकार जर केला तर काय संबंध मिळतोय तो आपण बघूया. अल्फा गुणिले बीटा बरोबर ऋण बी अधिक वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac छेद 2 गुणिले ऋण बी, बघा ऋण वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac. इथलं चिन्ह थोडंसं चुकलेलं आहे बघा. ऋण बी ऋण पाहिजे इथं. ऋण बी ऋण वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac छेद 2. आता या दोन राशींचा गुणाकार घेत असताना छेदाछेदांचा गुणाकार होणार आहे. त्याच पद्धतीनं अंशांचा गुणाकार होणार आहे. अंशांचा गुणाकार ज्यावेळी आपण करायला जाऊ त्यावेळी त्या राशी कंसात मांडूया. म्हणजे पायरी कशी होईल? ऋण बी अधिक वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac गुणिले दुसऱ्या कंसात ऋण बी, इथं दुरुस्त झालंय बघा, ऋण बी ऋण वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac. आता या दोन राशींचा गुणाकार जो कंसात मांडलेला आहे त्या मांडणीच्या बाबतीत आपल्याला असं म्हणता येऊ शकतं का मुलांनो, इथं कुठलं तरी विस्तार सूत्र आणि छेदांच्या बाबतीत 2a गुणिले 2a बरोबर 4a वर्ग. छेदाचा प्रॉब्लेम नाही. अंशस्थानी असलेल्या राशी कंसाच्या रूपात ज्या मांडलेल्या आहेत त्या मांडणीमध्ये पहिल्या कंसाचं निरीक्षण केलं तर पहिलं पद अधिक दुसरं पद. दुसऱ्या कंसाचं निरीक्षण जर आपण केलं तर पहिलं पद वजा दुसरं पद. एका कंसात a अधिक b सारखी स्थिती आणि दुसऱ्या कंसात a वजा b अशा प्रकारची स्थिती. a अधिक b एका कंसात आणि a वजा b दुसऱ्या कंसात असेल तर त्यावेळी आपण विस्तार सूत्र काय लिहितो? a वर्ग वजा b वर्ग. पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग. आणि मग पुढची पायरी आपल्याला कशी लिहिता येईल मुलांनो? a अधिक b दुसऱ्या कंसात a वजा b बरोबर a वर्ग वजा b वर्ग असते. असं असल्यामुळं अंशस्थानच्या बाबतीतलं विस्तार कसा होईल? पहिल्या पदाचा वर्ग, बघा अंशस्थानची राशी कंसांच्या रूपात पुन्हा एकदा मांडून घेतली. पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे कुणाचा होईल? वजा बीचा वर्ग वजा दुसऱ्या कंसात वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac वर्ग. कंसाचा वर्ग केला आहे म्हणजे a वर्ग वजा b वर्ग हे विस्तार सूत्र अंशस्थानच्या राशींसाठी मांडलेलं आहे. आता वजा बीचा वर्ग ऋणसंख्येचा वर्ग धनसंख्या असते म्हणून काय येईल? b वर्ग. आणि दुसऱ्या राशीच्या बाबतीत दुसरी जी राशी होती त्या राशीच्या बाबतीत मुलांनो वर्गमूळ चिन्हाखाली असणारी वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac ही जी राशी आहे तिचा स्क्वेअर झाल्यामुळं वर्गमूळ चिन्ह निघून जाईल. आणि म्हणून पायरी कशी लिहिली आहे? बी वर्ग वजा कंसात बी वर्ग वजा 4ac. तो स्क्वेअर कंसाच्या वरचा नाही पाहिजे या ठिकाणी. आता याच्या पुढं काय करता येईल आपल्याला? बी वर्गला बी वर्ग कॅन्सल आणि म्हणून शिल्लक काय राहिलं? 4ac छेद 4a वर्ग. आता इथं बघा अंशस्थानचा 4 आणि छेदस्थानचा 4 परस्परांना कॅन्सल होतील. अंशस्थानचा a आणि छेदात असलेल्या a वर्ग मधला 1a परस्परांना कॅन्सल होतील आणि शिल्लक काय राहील? c छेद a. लक्षात आलं का बघा? आणि म्हणून दुसरा जो संबंध प्रस्थापित झाला वर्गसमीकरणांची मुळे आणि सहगुणक यामधला जो संबंध प्रस्थापित झालाय तो कसा आहे? अल्फा इंटू बीटा इक्वल टू c बाय a. मराठीमध्ये अल्फा बीटा बरोबर c छेद a.
अल्फा गुणिले बीटा बरोबर सी छेद ए. 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 मुलांनो, वर्ग समीकरणांची मुळे आणि सहगुणक यामधील संबंध प्रस्थापित करत असताना आपल्याला दोन संबंध या ठिकाणी प्रस्थापित करता आलेले आहेत. पहिला संबंध आहे अल्फा अधिक बीटा बरोबर ऋण बी छेद ए आणि दुसरा संबंध आहे अल्फा इंटू बीटा इक्वल टू सी छेद ए, सी बाय ए. बरोबर आहे का बघा? अल्फा अधिक बीटा बरोबर ऋण बी छेद ए आणि अल्फा गुणिले बीटा बरोबर सी छेद ए. आता हा जो संबंध प्रस्थापित केला आहे आपण, त्यावर आधारित उदाहरणांचा छोटासा समूह आपण सोडू. क्रमानं 3 उदाहरणं आहेत, ती आता आपण सोडवूया आणि समजून घेऊया. पहिलं उदाहरण आहे ते काळजीपूर्वक वाचूया. जर अल्फा आणि बीटा ही 2x वर्ग अधिक 6x वजा 5 बरोबर 0 या वर्ग समीकरणाची मुळे आहेत, तर अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटाच्या किमती लिहा. आपल्याला फक्त इथं किमती काढायला सांगितलेल्या आहेत. जास्त गुंतागुंतीची उदाहरणं पुढे आहेत. बघूया मग अल्फा आणि बीटा, आणि त्याच्या बाबतीत अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाच्या थेट किमती काढायला सांगितले. मुलांना अल्फा अधिक बीटाची किंमत काय आहे? वर्ग समीकरणांची मुळे आणि सहगुणक यामधील जो संबंध प्रस्थापित केला आहे त्यानुसार अल्फा अधिक बीटाची किंमत काय आहे? वजा बी छेद ए. आणि अल्फा गुणिले बीटाची किंमत काय आहे? सी छेद ए. याचा अर्थ अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटाच्या किमती काढताना आपल्याला ए बी सीच्या किमतींची गरज आहे. आणि म्हणून दिलेल्या समीकरणाची तुलना एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 शी करूया आणि ए बी सीच्या किमती काढू. इथं ए बरोबर किती येईल? 2. बी बरोबर किती होईल? 6. आणि सी बरोबर किती होईल? ऋण 5. बरोबर आहे. ए बी सीच्या किमती निश्चित झाल्या की मग आपण वर्ग समीकरणांची मुळे आणि सहगुणक यामधील संबंधानुसार अल्फा अधिक बीटाचं सूत्र काय? अल्फा अधिक बीटा बरोबर ऋण बी छेद ए बरोबर ऋण बीची किंमत किती आहे? 6, ती तिथं भरलेली आहे. एची किंमत किती आहे? 2, ती तिथं भरलेली आहे. बेनं 6ला भाग जातो, बे की बे, बे त्रिक 6, आणि म्हणून अल्फा अधिक बीटाची किंमत किती आली? ऋण 3. त्याच पद्धतीनं मुलांना अल्फा गुणिले बीटाची किंमत आपल्याला माहिती आहे. वर्ग समीकरणांची मुळे आणि सहगुणक यामधील संबंधानुसार अल्फा गुणिले बीटा किती आहे? सी छेद ए. सीची किंमत ऋण 5 आणि एची किंमत किती आहे? 2. म्हणून अल्फा गुणिले बीटा बरोबर किती झाला? ऋण 5/2. दिलेलं छोटंसं उदाहरण आहे. त्या बाबतीत अल्फा अधिक बीटा ऋण 3, तर अल्फा गुणिले बीटा बरोबर ऋण 5/2 असेल. ओके. दुसरं उदाहरण घेऊया आपण आता. उदाहरण क्रमांक 2. ते उदाहरण वाचा काळजीपूर्वक. एक्स वर्ग वजा 13x अधिक के बरोबर 0 या वर्ग समीकरणाच्या मुळांमधील फरक 7 आहे. आता हे शब्दात दिले. तुम्ही अल्फा आणि बीटा वापरून हे उदाहरण कसं दिलं असतं मुलांनो? वर्ग समीकरणांच्या मुळातील फरक 7 आहे असं म्हणण्याच्या ऐवजी अल्फा वजा बीटा बरोबर 7 आहे या पद्धतीने हे उदाहरण आपल्याला देता आलं असतं. बघा पुन्हा एकदा वाचूया. एक्स वर्ग वजा 13x अधिक के बरोबर 0 या वर्ग समीकरणांच्या मुळांमधील फरक 7 आहे, तर केची किंमत काढा. केच्या जागेवर कोणता अंक असेल हे आता आपल्याला शोधून काढायचं आहे. बघूया, सोडूया उदाहरण. मुलांनो, अल्फा आणि बीटांमधील फरक म्हणजे अल्फा वजा बीटा बरोबर आपल्याला 7 दिला आहे. 7 ही किंमत दिली आहे. काय करता येते का? दिलेल्या बाबींच्या बाबतीत काय करता येईल? मग आता इथं केची किंमत काढायची असेल तुम्हाला तर अल्फा आणि बीटा पाहिजे. अल्फा आणि बीटाचा शोध घेणं हे पहिलं उद्दिष्ट या उदाहरणाच्या बाबतीत असेल. आणि ते शोध घेत असतानाच आपल्याला संबंधानुसार वर्गसमीकरणांची मुळे आणि सहगुणक यामधील संबंधानुसार केची किंमत सापडणार आहे. बघा काय केलं जातं आहे. एक्स वर्ग वजा 13x अधिक के बरोबर 0 या वर्ग समीकरणाची तुलना एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 शी करूया आणि ए बी सीच्या किमती मांडू. ए बरोबर किती होईल? 1. का? एक्स वर्गचा सहगुणक नाही, 1 हा सहगुणक आपण गृहीत धरतो. बीची किंमत किती होईल? ऋण 13. आणि सीची किंमत के. बरोबर आहे का? तिथं अंक नाही दिला, के अक्षर दिलं आहे. आपण सीची किंमत केच गृहीत धरणार. म्हणून ए बरोबर 1, बी बरोबर ऋण 13, सी बरोबर के आहे. ठीक आहे. आता पुढे वाटचाल करत असताना अल्फा आणि बीटा ही दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळ आहेत असं समजूया. आपण ती अक्षर आता सातत्याने इथून पुढे वापरणार आहे.
अल्फा मात्र बीटापेक्षा मोठा असणार आहे असं गृहीत धरू. मुलांनो, अल्फा अधिक बीटा बरोबर ऋण बी छेद ए हे आपल्याला माहिती आहे. अल्फा अधिक बीटा बरोबर ऋण बी छेद ए हा वर्गसमीकरणांची मुळे आणि सहगुणक यामधला संबंध आपल्याला माहिती आहे. त्यात किमती भरूया. ऋण बीच्या जागेवर किती भरला जाईल? 13. 13 म्हणण्याच्या ऐवजी ऋण 13, मूळचा ऋण आहेच, आणि एच्या जागेवर किती भरला जाईल? 1. म्हणून अल्फा अधिक बीटा बरोबर ऋण परत ऋण 13/1. समान चिन्हांचा गुणाकार धन, म्हणून अल्फा अधिक बीटा किती आला म्हणाले तर 13 आलेला आहे. अल्फा अधिक बीटा किती आला? 13. आता अल्फा अधिक बीटा बरोबर 13 समीकरण क्रमांक 1 देऊया त्याला. अल्फा अधिक बीटा बरोबर 13 हे अल्फा बीटा या चलातलं जे दोन चलातील रेषीय समीकरण आलंय त्याला समीकरण क्रमांक 1 देऊया. आता आपल्याला त्यांनी माहिती दिली आहे काय? वर्ग समीकरणांच्या मुळांमधील फरक 7 आहे. हे उदाहरणातच त्यांनी दिलेलं आहे. ती पायरी पुढे मांडूया. परंतु अल्फा वजा बीटा बरोबर 7 आहे दिलेलं आहे त्यांनी. याला समीकरण क्रमांक 2 म्हणूया. बघा, पहिलं समीकरण काय आहे? अल्फा अधिक बीटा बरोबर 13. दुसरं समीकरण काय आहे? अल्फा वजा बीटा बरोबर 7. मग अल्फा अधिक बीटा बरोबर 13 आणि अल्फा वजा बीटा बरोबर 7 ही दोन समीकरणं आपल्याला दोन चलातील रेषीय समीकरणे ज्या पद्धतीने सोडवतात त्या पद्धतीने सोडवता येतील. या समीकरणांची सरळ मुलांनो उभी बेरीज जर घेतली तर अल्फा न अल्फा 2 अल्फा, बीटा धन बीटा ऋण, धन आणि ऋण बीटा परस्परांना कॅन्सल होतील. 13 आणि 7 20. आणि म्हणून आपल्याला 1 आणि 2 समीकरण 1 आणि 2ची बेरीज जर केली तर काय मिळतं? 2 अल्फा बरोबर 13 अधिक 7 म्हणजे 20. आता पुढची पायरी, 2 अल्फा बरोबर जर 20 तर अल्फा बरोबर 20/2. बेन भाग जातो, बे की बे बेन 10 20. अल्फा बरोबर किती आला? 10. आता मला मिळालेला अल्फा जो आहे तो वरच्या 1 किंवा 2 कोणत्याही समीकरणामध्ये ठेवूया. समीकरण क्रमांक 1 मध्ये जर अल्फा आपण ठेवा, अल्फा अधिक बीटा, अल्फा बरोबर किती आला आहे? 10. अल्फा अधिक बीटा बरोबर 13 आहे. म्हणजे समीकरण क्रमांक 1चा वापर करून आपण बीटाची किंमत शोधूया. अल्फा बरोबर 10 ही किंमत समीकरण क्रमांक 1 मध्ये ठेवल्यास 10 अधिक बीटा बरोबर 13. आता 10चं पक्षांतर उजव्या बाजूला जर केलं तर बीटा बरोबर किती? 3 येईल. लक्षात आलं का? बघा, अल्फाची किंमत आलेली आहे, अल्फाची किंमत आलेली आहे 10 आणि बीटाची किंमत आलेली आहे 3. अल्फा आणि बीटाच्या किमती आता तुम्हाला मिळालेल्या आहेत. मुलांनो, दुसरा संबंध जो आहे त्या दुसऱ्या संबंधाचा वापर करून आता आपल्याला केकडे जाता येईल. अल्फा आणि बीटाच्या किमती मिळाल्या. अल्फा किती मिळाला आहे? 10. बीटा किती मिळाला? 3. आता आपल्याला दुसरा संबंध वापरावा लागेल. का दुसरा संबंध? तर आपल्याला केकडे जायचं आहे. मग पहिल्या संबंधामध्ये के म्हणजे सीची किंमत नाही, त्याचा उल्लेखच नाही पहिल्या संबंधामध्ये. अल्फा अधिक बीटा बरोबर ऋण बी छेद ए आहे आणि अल्फा इंटू बीटा बरोबर सी छेद ए आहे की ज्या ठिकाणी केचा उल्लेख येऊ शकतो. म्हणून दुसरा संबंध मांडूया. अल्फा गुणले बीटा बरोबर सी छेद ए. किमती भरूया. अल्फा किती आहे? 10. बीटा किती आहे? 3 बरोबर सी म्हणजे के आहे आणि ए म्हणजे किती आहे? 1 आहे. या किमती भरल्यानंतर 10 त्रिक 30. के बरोबर किती होणार? 30 होणार. दुसऱ्या क्रमांकाचं उदाहरण जे आहे त्या उदाहरणामध्ये आपल्याला केची किंमत शोधायला सांगितलेली होती. ती शोधत असताना आपल्याला वर्गसमीकरणांची मुळे आणि सहगुणक यामधील संबंध याशिवाय दोन चलातील रेषीय समीकरणं सोडवण्याच्या पद्धतीचाही अवलंब करावा लागला. आणि दुसरा संबंध जो आहे अल्फा इंटू बीटा बरोबर सी छेद ए या संबंधाचा वापर करून आपल्याला केची किंमत मिळवावी लागली. आता थोडंसं वेगळ्या धर्तीचं मात्र महत्त्वाचं असणारं उदाहरण आपण अभ्यासूया. उदाहरण क्रमांक 3. अल्फा आणि बीटा ही x वर्ग अधिक 5x वजा 1 बरोबर 0 या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. तर अल्फा घन अधिक बीटा घन आणि अल्फा वर्ग अधिक बीटा वर्गच्या किमती काढा. बघा उदाहरण कसं आहे. अल्फा आणि बीटा ही वर्ग समीकरणाची कुठल्या? x वर्ग अधिक 5x वजा 1 बरोबर 0 या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. तर तुम्हाला अल्फा घन अधिक बीटा घन आणि अल्फा वर्ग अधिक बीटा वर्गच्या किमती काढायची.
मुलांनो, तुम्हाला मी आठवण करून देतो, इयत्ता 8वीच्या वर्गामध्ये तुम्ही काही विस्तार सूत्रांचा अभ्यास केला. त्या विस्तार सूत्रांचा अभ्यास करत असताना अल्फा घन अधिक बीटा घनचा विस्तार तुम्हाला माहिती आहे. मात्र अल्फा वर्ग अधिक बीटा वर्गसाठी विस्तार सूत्र नाही. मग या अल्फा वर्ग अधिक बीटा वर्गसाठी आपण काय करणार, तर आपल्याला विस्तार सूत्र इथं बनवून घ्यावं लागतं. अल्फा घन अधिक बीटा घन ह्याचा विस्तार आहे ए घन अधिक 3 ए वर्ग बी अधिक 3 ए बी वर्ग अधिक बीचा घन, असं विस्तार सूत्र आहे. अल्फा ए वर्ग अधिक बी वर्ग म्हणजे अल्फा घन अधिक बीटा घनचं विस्तार सूत्र आहे. त्याचा इथं उपयोग करता येणार नाही. म्हणजे विचारलेल्या राशी ज्या आहेत अल्फा घन अधिक बीटा घन आणि दुसरी किंमत विचारलेली आहे अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग, यांच्यासाठी आपल्याला विस्तार सूत्रांचा अवलंब करावा लागेल. बघूया आपण पहिल्यांदा ABCच्या किमती शोधूया. एक्स वर्ग अधिक 5x वजा 1 बरोबर 0. या समीकरणाची तुलना ABC च्या किमती मिळवण्यासाठी करूया. एक्स वर्ग अधिक 5x वजा 1 बरोबर 0. AX वर्ग अधिक BX अधिक C बरोबर 0 शी तुलना केली तर ABCच्या किमती काय होतील? A म्हणजे 1, B म्हणजे 5 आणि C म्हणजे ऋण 1. लक्षात येते का बघा. आता मुलांनो, A बरोबर 1, B बरोबर 5 आणि C बरोबर किती झाला? ऋण 1. बरोबर आहे. आता याच्या पुढे काय करता येईल आपल्याला? अल्फा अधिक बीटा निश्चित करता येईल. अल्फा अधिक बीटा बरोबर ऋण B छेद A असतं. म्हणजे अल्फा अधिक बीटाची किंमत आपल्याला शोधता येऊ शकते. म्हणून अल्फा अधिक बीटा बरोबर ऋण B छेद A. किमती जर भरल्या तर बीच्या जागेवर काय किंमत भरणार? 5 आणि एच्या जागेवर किंमत किती भरणार? 1. म्हणून अल्फा अधिक बीटा बरोबर ऋण 5 छेद 1 म्हणजेच किती झाला? ऋण 5. त्याच पद्धतीनं अल्फा इंटू बीटा म्हणजे अल्फा गुणिले बीटाची पण किंमत आपल्याला निश्चित करता येईल. अल्फा गुणिले बीटा बरोबर C छेद A. सीच्या जागेवर काय किंमत ठेवणार? ऋण 1 आणि एच्या जागेवर किंमत किती ठेवणार? 1. ऋण 1 छेद 1 बरोबर ऋण 1. बरोबर आहे. आता अल्फा अधिक बीटा किंमत मिळाली, अल्फा गुणिले बीटा किंमत मिळाली. ह्यांचा उपयोग त्या किमती काढण्यासाठी कसा करता येईल मुलांनो? तर आपल्याला अल्फा घन अधिक बीटा घनसाठी तयार केलेलं बनवलेलं एक विस्तार सूत्र समजून घ्यावं लागेल. अल्फा घन अधिक बीटा घन बरोबर अल्फा अधिक बीटा कंसाचा घन वजा 3 अल्फा बीटा कंसात अल्फा अधिक बीटा. आता हे बनवलंय कसं? तर पुन्हा एकदा सांगतोय, अल्फा अधिक बीटा कंसाचा घन बरोबर विस्तार सूत्र काळजीपूर्वक ऐका मी सांगतोय ते आता. अल्फा अधिक बीटा कंसाचा घन बरोबर अल्फा घन अधिक 3 अल्फा वर्ग बीटा अधिक 3 अल्फा बीटा वर्ग अधिक बीटाचा घन. या विस्तार सूत्रातला उजव्या बाजूला राहिलेला अल्फा घन अधिक बीटा घन आहे तो तिथंच ठेवला आणि उजव्या बाजूचा 3 अल्फा वर्ग बीटा अधिक 3 अल्फा बीटा वर्ग ही जी राशी आहे ती डाव्या बाजूला टाकली. बघा, आत्तासुद्धा तुम्ही या लाल छटेने दर्शवलेलं विस्तार सूत्र जे आहे त्यातला 3 अल्फा बीटा आज जर गुणला तर काय गुणाकार मिळतो? 3 अल्फा वर्ग बीटा आणि दुसऱ्या पदाला जर गुणलं तर 3 अल्फा बीटा वर्ग. हा जर डाव्या बाजूला टाकला तर धन होईल आणि तो आपण मधील येतो. या पद्धतीचं अल्फा अधिक बीटा कंसाचं घन याचं विस्तार सूत्र आहे. लक्षात आलं का बघा? किंवा हे विस्तार सूत्र लाल छटेने दर्शवलेलं आहे ते पाठ करावं लागेल तुम्हाला. या प्रकारची उदाहरणं परीक्षेसाठी महत्त्वाची, म्हणून हे विस्तार सूत्र पाठ करून ठेवा. अल्फा घन अधिक बीटा घन बरोबर अल्फा अधिक बीटा कंसाचा घन वजा 3 अल्फा बीटा दुसऱ्या कंसात अल्फा अधिक बीटा. पुन्हा एकदा अल्फा घन अधिक बीटा घन बरोबर कंसात अल्फा अधिक बीटा कंसाचा घन वजा 3 अल्फा इंटू बीटा कंसात अल्फा अधिक बीटा. आता मुलांनो, अल्फा घन अधिक बीटा घनची किंमत शोधायला काय प्रॉब्लेम नाही. कंसात असलेली राशी अल्फा अधिक बीटा कंसाचं घन, त्या जागेवर किंमत ठेवा ऋण 5 वजा 3 अल्फा इंटू बीटाची किंमत ऋण 1 आहे ती तिथं ठेवा आणि दुसरा जो कंस शेवटी आलेला आहे तो अल्फा अधिक बीटा
त्या कंसाच्या जागेवर पुन्हा ऋण 5 ही किंमत ठेवा. म्हणून अल्फा अधिक, बघा हे विस्तार सूत्र बाजूला जे लिहिलेलं आहे, अल्फा घन अधिक बीटा घन बरोबर अल्फा अधिक बीटा कंसाचा घन वजा 3 अल्फा बीटा आणि दुसऱ्या कंसात अल्फा अधिक बीटा, या सूत्रानुसार अल्फा घन अधिक बीटा घनची किंमत विस्तार सूत्र रूपात लिहिलेली. किमती भरूया. ऋण 5चा घन वजा 3 गुणिले ऋण 1 आणि दुसऱ्या कंसात ऋण 5. अल्फा अधिक बीटा आणि अल्फा इंटू बीटाच्या किमतीवर ज्या मिळवलेल्या त्या इथं भरलेल्या आहेत. ऋण 5चा घन ऋण 125 आणि इथं ऋण 3 आणि ऋण 1चा गुणाकार धन 3, पण परत ऋण 5शी गुणलं तर ऋण 15 या पद्धतीचा गुणाकार होईल. म्हणजे एकंदरीत पायरी कशी होईल? ऋण 125 ऋण 15 बरोबर ऋण 140. समान चिन्ह, अंकांची बेरीज, उत्तराला तेच समान चिन्ह. अल्फा घन अधिक बीटा घन शोधून झाल्यानंतर आता आपल्याला वळायचं आहे कुठं? अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग. बरोबर आहे. अल्फा घन अधिक बीटा घन बरोबर ऋण 140. अल्फा वर्ग अधिक बीटा वर्गसाठी विस्तार सूत्र इथं बनवलेलं आहे. आता मला हे विस्तार सूत्र कसं बनवलं? हे विस्तार सूत्र कसं बनवलं असेल बघा बरं. अल्फा वर्ग अधिक बीटा वर्गसाठी आज तागायत तुम्ही विस्तार सूत्र ऐकलेलं नाही, पण इथं बनवून घेतलेलं आहे. ते बनवलं आहे कसं बघा बरं. लाल छटेत दर्शवलेलं जे विस्तार सूत्र आहे त्यात उजव्या बाजूला बघा 2 अल्फा इंटू बीटा लिहिलेला आहे. तो ऋण आहे, तो डाव्या बाजूला टाका, तो मधी जाऊन बसेल. कसा? अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग, अल्फा वर्ग अधिक 2 अल्फा इंटू बीटा अधिक बीटाचा वर्ग बरोबर अल्फा अधिक बीटा कंसाचा वर्ग. उलटं पण म्हणू शकता तुम्ही. अल्फा अधिक बीटा कंसाचा वर्ग बरोबर अल्फा वर्ग अधिक 2 अल्फा इंटू बीटा अधिक बीटाचा वर्ग. म्हणजे मला हे असं झालं का बघा बरं. ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक 2 ए बी अधिक बीचा वर्ग. त्यातला अधिक 2 ए बी जो आहे तो उजव्या बाजूला ट्रान्सफर केला तर शिल्लक काय राहतं? ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर ए अधिक बी कंसाचा वर्ग वजा 2 ए बी. तुमचं जे रेग्युलरचं विस्तार सूत्र आहे ए अधिक बी कंसाचा वर्ग, म्हणजेच इथं कसं अल्फा अधिक बीटा कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक 2 ए बी अधिक बीचा वर्ग. यातलं 2 ए बी जे आहे ते विरुद्ध बाजूला टाकले आणि विस्तार सूत्र बनवले. कळले? अल्फा अधिक बीटा अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग बरोबर अल्फा अधिक बीटा कंसाचा वर्ग वजा 2 अल्फा इंटू बीटा. आता किमती भरूया. इथं उजव्या बाजूला दिलेली जी माहिती आहे ती थोडीशी चुकीची आहे बघा. लाल छटेत दर्शवलेलं सूत्र आहे ते वरच्यासाठी आहे, याच्यासाठी हे सूत्र लागू नाही. किमती भरूया आपण. अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग बरोबर अल्फा अधिक बीटाच्या जागेवर ऋण 5 कंसाचा वर्ग वजा 2 अल्फा इंटू बीटा किती आहे? ऋण 1. आता पुढची पायरी काय असेल मुलांनो? किमती भरल्यानंतर ऋण 5चा वर्ग धन 25 आणि ऋण 2 आणि ऋण 1चा गुणाकार धन 2. म्हणजे पायरी काय होईल? 25 अधिक 2 म्हणजेच उत्तर किती झालं? 27. या पद्धतीनं अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग याची किंमत आपल्याला मिळाली. अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग बरोबर 27. अल्फा घन म्हणून या उदाहरणात अल्फा घन अधिक बीटा घन बरोबर ऋण 140 आणि अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग बरोबर 27. मुलांनो, या घटकानंतर याला जोडून असणारा आणखीन एक घटक या टप्प्यातच आपल्याला अभ्यासायचा आहे. त्या टप्प्याकडे जाण्यापूर्वी आपण वर्ग समीकरणांची मुळे आणि सहगुणक यामधील जो संबंध आहे अल्फा अधिक बीटा बरोबर ऋण बी छेद ए आणि दुसरा संबंध आहे अल्फा इंटू बीटा बरोबर सी छेद ए. मराठीत पुन्हा वाचतोय बघा. सहगुणक वर्ग समीकरणांची मुळे आणि सहगुणक यामधील संबंध अल्फा अधिक बीटा बरोबर ऋण बी छेद ए आणि दुसरा संबंध आहे अल्फा गुणिले बीटा बरोबर सी छेद ए. या दोन्ही संबंधांचं तुम्ही परफेक्ट पाठांतरण करायचं आहे. पाठ्यपुस्तकातील पान नंबर 46वर एक कृती छोटीशी दिलेली आहे. ती कृतीसुद्धा तुम्ही परफेक्ट पाठ करून ठेवायची आहे. पुढच्या घटकाकडे जाण्यापूर्वी एवढंच काम तुम्ही पूर्ण करून ठेवायचं आहे. निश्चितपणे वर्गसमीकरणांची मुळे आणि सहगुणक यामधील संबंध हा घटक आपल्याला समजलेला असेल, तो आवडला असेल. उदाहरणही काळजीपूर्वक पुन्हा व्हिडिओ पहा आणि उदाहरणं काळजीपूर्वक समजावून घ्या. वर्गसमीकरणांची मुळे आणि सहगुणक यामधील संबंध
परफेक्ट पाठ करून ठेवा. धन्यवाद.